आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोच आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात मी सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, मला ना अतिशय आनंद झालेला आहे. अतिशय म्हणजे प्रचंड आनंद झालेला आहे. सॉलिड. का आनंद झाला हे तुम्हाला नंतर सांगेन, पण ह्या आनंदाच्या भरात मला आत्ताच्या आत्ता ना एक अशी कविता सुचलेली आहे. जायचं नाही, थांबायचं, ऐकायची कविता ऐकायची. हां हां. तर कविता. सूर्याच्या शेवटच्या किरणानं हंबरडा फोडला प्रशांत प्रशांत. सूर्याच्या शेवटच्या किरणाने हंबरडा फोडला प्रशांत प्रशांत. मी आपला विचार करत बसलो होतो वडाच्या फांदीवर की समीकरण कसं मांडायचं. मी आपला बसलो होतो वडाच्या फांदीवर की समीकरण कसं मांडायचं. 5 + 3 = 2 की 3 + 2 = 5. तेवढ्यात शेवटचा किरण वडाच्या फांदीवरून पडला आणि त्या शेवटच्या किरणाबरोबर मुसळधार पाऊस पडला वडाच्या फांदीवर. मी विचार करतो, माझ्या नळाला पाणी का नाही, माझ्या नळाला पाणी का नाही. कशी आहे कविता? सॉलिड आहे की नाही? चांगलीच आहे माझी कविता, सॉलिड असणारच. आणि ही आनंदाच्या भरात झालेली कविता आहे बरं का. पाणी हा इतका ज्वलंत प्रश्न आहे ना, त्यामुळे असा बेचैन झालो आणि पाणी म्हटल्यावर माझ्या कविता सुचली. पण आज एक वेगळा आनंद माझ्याबरोबर आहे. कसं आहे आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की खवय्याबरोबर खवय्या असला की एक गंमत येते ना, जोर येते ना. आणि खवय्याबरोबर एक त्याची मैत्रीण असली की छान छान जेवण बनवते तर अजून मजा येते ना. तर काय झालं आहे, माझी एक मैत्रीण आणि एक माझा मित्र इथे आलेला आहे. आता आपण त्यांची ओळख करून घेऊया. जितू, नमस्कार. नमस्ते गुरुजी. वीणा, नमस्कार. नमस्कार. कसा आहेस बाबा? नाही कसं काय झालंय, माझी अशी भन्नाट कविता ऐकल्यानंतर तुझे जे असे डोळे झाले होते, काय रे असं नसतं रे असं. पण ही कविता आमची वेगळी आहे. नाही, मला काय झालं की ते जे समीकरण तुम्ही म्हणालात ना, ते समीकरण इतकं मस्त होतं. आणि ते फांदी, नाव, सूर्याच्या शेवटच्या किरणानं हंबरडा फोडला. खालाच कशाचा संबंध असता का बरं. एक वेगळी कविता आहे बाबा. बरं, तुमचं परत मनापासून स्वागत करतो. महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही इथे कशासाठी आलात हे स्वतःच तुम्ही आमच्या रसिक प्रेक्षकांना सांगा. ते सांगायची गोष्ट अशी आहे की झी टॉकीज आणि महेश वामन मांजरेकर यांनी दोघांनी ग्रेट मराठा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपनीजनी मिळून एक चित्रपट जो प्रदर्शित केलेला आहे, कुटुंब, जो आज महाराष्ट्रात ज्याची वाखाणणी होते, लोकांना आवडतोय. त्यामध्ये मी आणि वीणा आमचं एक छोटंसं कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये आम्हाला 2 छोटी मुलं आहेत आणि त्या कुटुंबाला सगळ्यांनी स्वीकारलं आहे खूप चांगल्या पद्धतीने. त्यामुळे मला प्रेक्षकांचे आभार मानायचे होते. क्या बात आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने. वीणा? हो, अर्थातच मलाही तोच आनंद होतोय. कुटुंब सर्वत्र प्रदर्शित झालाय आणि तुम्हाला सगळ्यांना इतका छान आणि इतका भरभरून आवडतोय, त्याची दाद आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मिळतेच आहे. आणि आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम तुम्हा सगळ्यांना किती आवडतो आणि प्रशांत सरांसोबत तुम्ही नेहमी चॅनल समोरून हलत नाही, त्यामुळे मला वाटलं की ही संधी आपण सोडता कामा नये, म्हणून आज आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहोत. पण तुमचे दोघांचे खूप मनापासून स्वागत. आपण खाण्याकडे वळणारच आहोत, पण तत्पूर्वी कुटुंब हा जो चित्रपट आहे ह्याचं वेगळे पण कशात दडले असं तू सांगू शकशील? एक शेर ऐकला होता मी, खूप सुंदर शेर होता तो की मुझे थकने नहीं देता ये ज़रूरत का पहाड़, मुझे थकने नहीं देता ये ज़रूरत का पहाड़, मेरे बच्चे मुझे बूढ़ा होने नहीं देते. तर प्रत्येक बापाची एक इच्छा असते की आपल्या मुलांसाठी जे, आई बापाची दोघांची इच्छा असते की जे मिळेल ते सगळं त्यांना सर्वोत्कृष्ट मिळालं पाहिजे, चांगलं सुंदर असलं पाहिजे त्यांचं आयुष्य. आणि त्यासाठी आई वडील झटत असतात. फक्त होतं काय की आई वडील कधीतरी एखाद्या अडचणीत जर सापडले तर मग मुलं आई वडिलांची कशी जबाबदारी घेतात आणि ती जबाबदारी त्यांच्यावर कशी सफल होते
आणि शेवटी कुटुंब जर एकत्र असलं, माणूस किती सुखी असतो आणि ती जी एक विजिगीषू वृत्ती येते माणसामध्ये, लढण्याची ताकद येते, ती लढण्याची ताकद कुटुंब देतं, हा सिनेमा देतं असं मला वाटतं. वीणा, सिनेमातल्या कुटुंबाची व्याख्या या सिनेमामध्ये वाढत जाते. ती फक्त आई वडील आणि मुलं अशी न राहता गाव पातळीवरचं कुटुंब, मित्रमैत्रिणी या सगळ्यांना घेऊन तुमचं कुटुंब वाढत असतं. आणि कुठल्याही अडीअडचणीच्या वेळेला किंवा सुखदुःखाच्या सगळ्या प्रसंगाला आपण सगळे एकत्र असतो आणि त्या एकत्र असण्याची ताकद काय आहे हे या सिनेमातनं येतं. आणि मुलं ह्या सिनेमातली हा या सिनेमाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल का की परत एकदा आपण एकत्र कुटुंब पद्धत कशी चांगली आहे या दृष्टीने या सिनेमाचं कथानक हो म्हणजे एकत्र कुटुंब आणि तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही फक्त लोकांना सामील करून घ्या. तुमची सगळी माणसं, आपली मित्रमंडळी, आपला जो परिवार आहे तो परिवार मोठा आहे आपला, त्याला सीमित नका करू. त्याला जर तुम्ही, कारण जेव्हा अडचण येते तेव्हा आडी अडचणीला जर समजा अख्ख्या घरावरच अडचण आली, तुम्हाला मदत कोण करणार? मित्रमंडळी करत असतात, शेजार पाजार असतो, ही सगळी माणसं उभी राहतात. सगळ्यांना एकत्र घेऊन चला, करेक्ट, असा संदेश. करेक्ट. सो यू एन्जॉयड अ लॉट शूटिंग मध्ये? गमती जमती खूप खूप मजा आली. सिद्ध्या होता, सिद्धू जाधव होता, वैभव मांगले होता, मानसी नाईक, भाऊ कदम, भालचंद्र कदम, आणि सगळी मंडळी होती. आणि सगळ्यात मजा आली ती आमची 2 मुलं जी आहेत, गौरी आणि मिहीर सोनी, त्यांच्या बरोबर काम करताना खूप मजा आली, खूप मस्त पडतो. पण मला असं वाटतं की तुम्ही दोघी लहान मुलांबरोबर पहिल्यांदाच काम केलं असेल. नाही, मी केलं होतं आधी बऱ्याचदा, पण मला या सिनेमाचं म्हणजे माझ्या भूमिकेबद्दल, गंगाजी या मुलांची आई आहे, तर त्याच्याबद्दल असं वाटतं की 2 मुलांच्या आईची भूमिका मी पहिल्यांदा केली. म्हणजे आमची वय पाहता आणि मी असे, अरे बापरे, 2 मुलांची आई कसं करायचं. पण मुद्दा हा नव्हता की मी आहे त्याहून मोठी दिसेन, हा मुद्दा नव्हता. तर मला हे शूटिंग करताना कळलं की केवळ कुंकू लावून आणि साडी नेसून तुम्ही आई नाही होत, आई पण यावं लागतं. आणि ते त्या मुलांबरोबर काम करतानाच कुठेतरी ती, म्हणजे त्या मुलांनी मला मदत केली त्यांची आई होण्यासाठी. त्यामुळे हा खूप वेगळा आणि तसा गमत्यांपेक्षा समजून घेण्याचा अनुभव जास्त होता. पण सुदैवाने आणि मराठी चित्रपटांची आत्ता सध्याची रेंज चाललेली आहे, वेगवेगळे विषय आहेत, त्यातच हा एक महत्त्वाचा विषय आपण मांडलेला आहे. आणि मला खात्री आता एकच आठवडा झालेला आहे, अजून 100 आठवडे आरामात चालावा अशी परमेश्वराच्या चरणी विनंती आहे. आणि महेश पांजरेकर जे काय देतो आणि झी टॉकीज देतो ते खणखणीतच देतो, नाही. आता काय माझा प्रॉब्लेम काय, तू जरा बोललं ना खूप वेळ की मला झालं भूक लागली. आता आपण खाण्याकडे वळूया. तू कधी काय बनवलेस का? असं काय करतात दादा? एक मिनिट, अरे मला माहितीये पण रसिकांना कळायला पाहिजे ना. मी आपल्या या कार्यक्रमात येऊन गेलेलो आहे आणि तेव्हा मी शेवभाजी बनवलेली होती आणि तुम्ही हतबुद्ध जाऊन माझ्याकडे बघत होतात. तर 1 चमचा 2 चमचा असं न हे करता मी त्यावेळेला बरोबर नाहीच, बरोबर मापा. विणाचं काय ती येतच असेल? हो, मला स्वयंपाक येतोच करता, लहानपणापासून नाही येत. माझ्या आईने मला अगदी कॉलेज होईपर्यंत फार व्यवस्थित कुठल्याही लाडा कोडात आणि किचनमध्ये येऊ नको अशा पद्धतीनेच वाढवलं. कारण मला सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि हे करायला भरपूर वाव होता. पण मी हॉस्टेलला राहायचे, तिथून आल्यानंतर जेव्हा मी मुंबईत भाड्याचं घर घे, पेईंग गेस्ट म्हणून राहा, तेव्हा मग स्वयंपाक शिकणं ही जबाबदारी आली आणि नंतर ती मला आवडायला लागली. पण माझंही सेम आहे. मला ते मुंबईत आल्यानंतर स्ट्रगलिंग पिरियड मध्ये शिकलो स्वतः. बरं, तू आज काय बनवणार? स्ट्रगलर खिचडी बनवतो. हे काहीतरी गडबड आहे. नाही, गडबड नाही प्रशांत. आता काय माहिती का, हे नाव माझ्या मित्रांनीच दिलेलं आहे. कारण तेव्हा पैसे नसायचे खिशात, अगदी 5-10 रुपये तुटपुंज जे काय मिळेल ते, तर बाबा काढा कॉन्ट्रीब्युशन. कोणी 2 दिले, कोणी 5 दिले, कोणी 10 दिले. थोडंसं तेल आणलं, थोडेसे तांदूळ आणले आणि मग एखादा पाहुणा आला, तुला जेवायचंय, मग जाऊन बटाटा घेऊन ये, तुला काय जे अवेलेबल असेल ते अवेलेबल टाकायचं आणि खिचडी बनवायची. तू काय बनवणार आहेस? मी असं झटपट शूटिंगवरनं आल्यावर आणि नाटकाचा प्रयोग करून आल्यावर खूप भूक लागलेली असते आणि मग भरकन काय करता येईल असा एक पदार्थ मला आईने शिकवलेला, गोळवणी नावाचा, जो बेसनाचा असतो पण अप्रतिम चवीचा असतो. चला, भूकच लागली. आपण किचनकडे जाऊया का? चला. वीणा आणि जितू दोघांचंही परत एकदा मनापासून स्वागत करतो किचनमध्ये. आणि वीणा, तू काय बनवणार आहेस? मी गोळवणी नावाचा प्रकार करते. ओके, साहित्य सांगतेस मला? हा, ह्याच्यासाठी 1 वाटी बेसन, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, जिरं, कढीपत्ता, धणे पावडर, जिरे पावडर, दालचिनी, काही लसणाच्या पाकळ्या, 2-3 मिरच्या, मोहरी, हिंग, धण्याची पावडरच लागते, सुकं खोबरं, हळद, मसाला, मीठ आणि तेल तर आपण ऑलरेडी त्यात घातलेलं आहे. आता साहित्य बघितलं, आता आपण जाऊया कृतीकडे. काय सुरुवातीला आपण वाटणाची तयारी करूया. त्याच्यामध्ये थोडासा कांदा,
दालचिनी, लसणाच्या 2-3 पाकळ्या, मिरची ही तोडून घालायची आहे, चिरून घालायची आहे, थोडीशी हळद, सुकं खोबरं, मीठ. तुला एक प्रश्न विचारतो, हिच्या अभिनयाचं वैशिष्ट्य काय वाटलं तुला? 25 दिवस शूटिंग केली हिच्याबरोबर. मीच्या अभिनयाचं वैशिष्ट्य असं आहे की तिची इंटेन्सिटी येते ना तिची, ती सगळी मला वाटतं त्या डोळ्यातून येते. म्हणजे तिची देहबोली तर आहेच, उत्कृष्ट देहबोली आहे, पण ते डोळे जे बोलतात ना, मी जेव्हा डबिंग करत होतो तेव्हा माझं असं झालं की काय करायचं या मुलीचं. काही आमचं वाटण मिक्सर मधून काढून तयार झालेलं आहे. आता काय करायचं मला सांगतेस की जरा तुम्ही? हो, आता गोळवणीचे जे गोळे असतात मुळात गोळवणी हे नाव का पडलं तुला काही कल्पना आहे त्याच्यावरती? ते हा पदार्थ झाल्यावर तुम्हाला आपोआप कळेल. हां. 1 वाटी बेसन, हे हिंग आहे, हळद, मसाला कोणाला हवाय नाही हवाय आपण थोडासा घालूया, मजा येते. धणे पावडर, जिरे पावडर, कोथिंबीर. सर आम्ही कुटुंबाच्या वेळेला जितू जसं म्हणतोय काय मॅच करता यायचं नाही, तसं तुमच्याबरोबर काम करताना तुमच्या एनर्जीशी मॅच करताना माझी त्रेधा तिरपीट उडायची. ते बघा उडाली. काय तुला खरं सांगू का, जित्या काय, वैभव मांगले काय किंवा भरत काय, मक्या काय, हे सगळे एनर्जीनेच काम करतात. बरोबर, 100% एनर्जी. काय हल्ली झाले काय, लोकांना काम दाखव, बाप दाखव, नाही तर श्राद्ध करायचं. नाही तो पची. अरे हे काय वीणा, हे तळणार आहेस का तू? हो रे, नाही नाही हे तळणार नाहीये, झटपट आहे ना कृती आपली. परत कांदा टाकलास तू त्यात? अच्छा, वेर इज द वाटण युजफुल ऑफ द वाटण? यू आर नॉट युझिंग वाटण. वाटण नंतर. अरे जितू, हे काय आता करतेस तू? नाही नाही हे फक्त जे काही गोळे करावे लागतात ते मी साधारण करून ठेवलेली आहेत असे कोपऱ्यात. हां हां. आता हिंग, मोहरी, कढीपत्ता. हा वाटण. पाणी टाकलं त्याच्यात आणि ह्याला चांगली तर भरपूर उकळी आली की त्याच्यामध्ये हे गोळे सोडायचे असतात. वीणा, भारी पदार्थ दाखवलास ग. काय करतेस तू वीणा? बघ ना, इथे घट्ट ग्रेव्ही होते. हे कशाबरोबर खायचं असतं? हे भाताबरोबर खायचं, मग भाजलेला पापड आणि लिंबाचं लोणचं, अगं किंवा मग भाकरी. मीठ. झालेलं आहे complete? सर हे झालेलं आहे. रेडी टू इट. अशी आमची माझ्या आईने सांगितलेली अप्रतिम पाककृती तयार झालेली आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. गोळवणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बेसन, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, जिरं, कढीपत्ता, जिरेपूड, मिरपूड, दालचिनी, लसूण, मोहरी, सुकं खोबरं, हळद, हिंग, तिखट, मीठ आणि तेल. कृती: कांदा, दालचिनी, लसूण, हिरवी मिरची, हळद, सुकं खोबरं हे मिश्रण मिक्सर मध्ये वाटून घ्यावं. बेसन, हिंग, हळद, तिखट, जिरेपूड, मिरपूड, कोथिंबीर आणि पाणी घालून हे जिन्नस एकजीव करून त्याचे गोळे करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, मोहरी, कढीपत्ता, त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण आणि पाणी घालून उकळी काढावी. त्यामध्ये बेसन आणि कांदा खोबऱ्याच्या मिश्रणाचे गोळे सोडून उकळवून डिश सर्व्ह करावी. आता जीतू भाई आपल्या किचन मध्ये आलेला है. क्या जीतू भाई कैसा है? भाई एकदम मजा में एकदम मजा में. अभी देखो, अभी क्या है, लाइफ में ना सब सेट हो गया. अभी थोड़ा पैसा आ रहा, अच्छा लोग के साथ काम मिल रहे हैं अपने को. लेकिन जब अपन वो टाइम पे मुंबई में आया था, स्टोव था अपने पास, एक पातेला था, एक चमचा था और 2-3 ऐसा ताटली वाटली था. तो पब्लिक जब भी कोई भी आता था तो बोलता था 10 रुपया दो, 5 रुपया दो, ऐसा जमा करने का. फिर थोड़ा तांदुल लेके आने का और जो भी मिलेगा. फिर कांदा, ये तो बहुत अच्छी तरीके से ये करके रखेला है, काट वाट के रखेला है तुम लोग ने. मतलब ये बहुत सही सिस्टम है. अपने पास ऐसे नहीं, भूख पेट में और जो अवेलेबल है वो डालने का और खिचड़ी बनने का, उसको स्ट्रगलर खिचड़ी. ये स्ट्रगलर खिचडी भी मजा आहे. बना रहे. आता आपल्याला डिटेल मध्ये आपण खवेना दाखवू आपण काय काय जमवलं इथे. आता जरा आपण बाकीच्या ठिकाणी जसं बोलतात तसं आपण बोलूयात का थोड्या वेळ? म्हणजे कसं करायचं? आता थोडंसं हे घ्यायचं. नाही थांब असं नाही. आधी आपल्या रसिक प्रेक्षकांना सगळं सांगायला पाहिजे की आमचं साहित्य काय काय आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत. बरोबर आहे. हे आपण भिजत घातलेले तांदूळ आहेत. तांदूळ. हे काय आहे? बटाटा. बटाटा. हे तूप आहे.
अरे हे बघायला मिळते आज, नशीब आहे तू. हे पालक आहे, पालक. पालक. पालक तुम्ही आमचे. टोमॅटो, टोमॅटो, कांदा, गाजर, फरसबी. जे मिळेल ते खरं तर. बरं. आणि मसाल्यांमध्ये जे मिळेल ते, जे मिळेल. पण शक्यतो तिखट, मीठ, लसूण, फसून सगळं असं हो. मीठ तर असायलाच पाहिजे. मीठ, लसूण असं. ठीक आहे. आता एक काम करूया, आपण जास्त डिटेलिंग नको करायला, है ना. आपण जे आहे ते आता घेऊन सुरू करूया दादा. ओके. हे तूप आहे, तूप. मला एक सांग, ह्या पिक्चरमध्ये, या कुटुंब या पिक्चरमध्ये तुझे 2 गाणी आहेत. ऐकवतो ना? ऐकवतो ना मी. मध्ये मला जरा थोडासा हे पण टाकतो. ए जिरे, ते जिरा, लसूण टाकायचा, मिरची, झणझणीत होते बघ. कांदा, गुलाबी सर. गुलाबी येईपर्यंत मी तुम्हाला गाणं ऐकवतो. हा, ते गुलाब होईल. आता पाऊले छोटी छोटी, स्वप्न घेऊनी मोठी मोठी, पेटून उठली जिद्द घेऊनी, लढतील रण हे माये पोटी, करून जीवाचे रान देऊनी, जान वाढवू शान मराठ्याची, भरून मनीचा घाव जगाला दाव, तरू दे नाव कुटुंबाची, चालले वीर घेऊनी शिर चालले वीर, अडवू कुणी नक्का, इरादा पक्का, तो दे देऊन टाक पुन्हा धक्का, मातीत जन्मले वीर ही शिवबाची जागीर, ज्ञानोबा तुका माऊली, साधू संत आणि फकीर, ज्ञानदान रोज मागतो या शारदेला, जीव प्राण रोज सांडतो स्वातंत्र्यतेला, साहित्य नाट्य संगीत कला अन माणूस की मोठी, आता पाऊले छोटी छोटी, स्वप्न घेऊन मोठी. मस्त. हे म्हणजे जवळजवळ महाराष्ट्र गीतच झालेलं आहे ते. असं आहे ते. लिहायला गेलो काहीतरी भलतंच झालं. आता हे गुलाबी झाला कांदा, बटाटा, गाजर, फरसबी पण टाका, हळद, का तर त्याला छान रंग यावा ना त्यासाठी, आणि आता तिखट. आणि आमचं हे सगळं व्यवस्थित आता एकजीव झालेलं आहे. तुझ्या हातात तांदूळ आहेत, ते भिजलेले तांदूळ आहेत. ओके. आणि आता ते डाळी, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी. दादा मीठ टाकायचं, मीठ टाकायचं. बरं, आता मला एक सांग ना, ते आता तुम्ही 25 दिवस शूटिंग केलं, ह्याचं काय वैशिष्ट्य आहे ग? ह्याचं ना वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट दोन्ही पाहिजे ना. वीणा कसं असतं, हा खूप स्पॉन्टेनियस ऍक्टर आहे. हा म्हणजे एकदम शेवटच्या क्षणी त्याला सांगितल्यावर तो, मला असं वाटायचं की ह्याने रिहर्सल केली नाही आहे, एखाद्या सीनला पटकन आलाय कुठून तरी बाहेरच्या शूटवरनं आणि पटापट चला 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 लाईट चालली आणि ह्यानी सीन केला. आणि मी एंट्री विसरली होती शॉर्टमधली माझी, की मी किचनमधनं बाहेर येते, दमून येतो, हा झोपाळ्यावर बसतो आणि पडतो. त्यांनी इतका अप्रतिम सीन केला होता की तो सीन कट करावा लागला कारण मी एंट्री विसरली. इतका स्पॉन्टेनियस ऍक्टर आहे, त्याचा स्वभावच इतका हुन्नरी आणि असा आहे ना की भरपूर गुण आहेत, खूप हुशार आहे, त्यामुळे त्याला कळत नाही त्याची एनर्जी त्यांनी कुठे कुठे वापरायची. अरे हे काय आहे, आम्ही सारे खवय्ये. असं बरं, मी मध्ये टमाटो टाकलेला आहे. ह्याचं काय करायचं बाकी? ते नुसते बघते नाही टाकला आपण, शेवटी शिजतो. आता घाला, आता घालू. घाला तू काय ते ठरवा. कुछ नाही, हवे. आणि ते स्ट्रगलिंग आहे म्हटलं, काय कधी कुठे शेवटी शिजल्याची मतलब आहे. एक लक्षात ठेवा, त्यावेळेला ना अनेक लोकांची पोट याच खिचडीने भरलेली आहेत. साखर टाकायचा विसरला तर मग प्रॉब्लेम होणार. थोडासा साखर टाकला, फर्स्ट क्लास. ते ढक्कन नाही. ढक्कन कुठे? ओके. आता हे साधारण किती वेळ? नाही, हे साधारणतः माझी पद्धत अशी आहे की मध्येच काहीतरी टीव्ही काहीतरी बघतोय, हे मध्ये मध्ये येऊन असं झालंय का, अंदाजे 5-7 मिनिटात व्हायलाच पाहिजे. 5-7 मिनिटात व्हायलाच पाहिजे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेल्या मिश्र डाळी, भिजवलेले तांदूळ, बटाट्याचे तुकडे, तूप, पालक, टोमॅटो, कांदा, गाजर, फरसबी, जिरं, लसूण, हिरवी मिरची, मीठ, तिखट, हळद आणि लिंबाचा रस. कृती: पॅन मध्ये साजूक तूप गरम करून जिरं, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये बटाटा, गाजर आणि फरसबीचे तुकडे, हळद, तिखट, भिजवलेला तांदूळ आणि भिजवलेल्या डाळी घालून मिश्रण परतून घ्यावं. या मिश्रणामध्ये मीठ, टोमॅटो, पालक आणि गरजेनुसार पाणी घालून 8 ते 10 मिनिटं शिजवून खिचडी सर्व्ह करावी. खाऊन बघतो दोन्ही पदार्थ, वीणाचा आणि जित्याचा.
खरंच जुने दिवस आठवले. बढिया यार. सरस बनलेले आहे, सरस. क्या बात आहे जितू. वीणा, अप्रतिम. दोन्ही पदार्थ अप्रतिम बनलेले. मी आग्रह करीन सगळ्यांना हा बनवूनच बघा पदार्थ दोन्ही. आणि आमच्या दोघांचा सिनेमा, असे पदार्थ बनवणारे नट. म्हणजे ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी कृपया लगेच जाऊन पहा. मंडळी, अप्रतिम झालेलं आहे सगळंच. म्हणजे तो कुटुंब हा चित्रपट सुद्धा आणि हे 2 पदार्थ सुद्धा. आणि तुम्हाला दोघांनी या तुमच्या चित्रपटासाठी मनापासून शुभेच्छा द्याव्याच्या वाटतात. हा चित्रपट तुडुंब चालू आणि तुमची चित्रपटाची कारकीर्द अशीच चालू दे. माझ्या खूप मनापासून शुभेच्छा. पण नुसतं शुभेच्छा नाही, आमच्याकडून तुला एक छोटीशी प्रेमाची भेट. आणि हे आपले प्रेमाचं. पण आता कसं आहे, आमच्या अशी गप्पा टप्पा मस्कऱ्या असे चालू राहणार आहेत. पण आता निघायची वेळ झालेली आहे. बादशहा मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवेचा भाग मी इथेच थांबवतो. आपल्याला पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. ढंटडे. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. विनोदी नट हा काही विदूषक नसतो. मध्यंतरी आमच्या एका नातेवाईकांचं दुःखद निधन झालं तर आम्ही स्मशानापर्यंत गेलो होतो त्यांना हे करायला. तर त्यांचे काही नातेवाईक आणि असे काही लांबून लांबून आलेले लोक तिथे सुद्धा मला बघून हसत होते. वैभव माने, बघा पुढे काय चाललंय ते. आम्ही